श्री राम। श्री मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। पवन सुत हनुमान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री रामचंद्रांच्या या अत्यंत पवित्र अशा मंदिरामध्ये श्रीमद भागवताचा उद्गार आपल्या कानावरती पडावा या अतिशय प्रामाणिक हेतून इथे जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। ज्यांची वृत्ती भगवंताच्या कृपेसाठी धर्माचरणावरती आहे असे जे सज्जन आग्रहाने धर्म पाळू इच्छितात ते नेहमीच वंदनीय असतात, म्हणून अशा लोकांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, वेदसेवा शास्त्रसेवा करणारे भाग्यवान पुण्यवान असे जीव सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। संपूर्ण जीवनाचा माणूस एकांतामध्ये गंभीरतेने विचार करतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपलं भलं झालं पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे। जे भाग्यवान असतात, जे पुण्यवान असतात ते सुखदुःखांची तुलना इतरांच्या मानाने करत बसत नाहीत। अज्ञानी जीव प्रत्येक सुखाची तुलना त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे का अशी करत असतात। त्यामुळे त्यांच्याजवळ
कितीही चांगल्या प्रकारच्या वस्तू असल्या तरी ते दुसऱ्याची स्पर्धा करत असल्यामुळे ते नेहमी दुःखी असतात. पण ज्याला जीवनाचा अर्थ कळायला लागलेला आहे तो विचार करतो, माझ्याजवळ जे आहे ते पुरेसं आहे. मग जे माझ्याजवळ पुरेसं आहे त्याचा उपयोग करून अजून आपण असं मिळवूया की जे इतरांवर अवलंबून नसेल. असं वाटायला अनेक जन्माची पुण्याई लागते. माणसाजवळ जे आहे त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा त्याच्याकडे चांगलं आहे याचं वाईट वाटण्यात जर जीवन गेलं ते एंडलेस आहे, कधीच संपणार नाहीये. आपल्याकडे गाडी आहे, चांगली आहे, प्रवासाला उत्तम आहे, तरी पण माझ्याकडे साधी गाडी आहे त्याच्याकडे मर्सिडीज बेन्झ आहे. हो, अशा प्रकारची जीवघेणी स्पर्धा माणसाला कधी तृप्तीचा लाभ देत नाही. म्हणून शहाणी माणसं नेहमी आत्ता जे काही मी बोललो त्या निश्चयामध्ये राहण्यासाठी संतांच्या उपदेशाच्या गंगेमध्ये आंघोळ करीत राहतात सतत. म्हणजे डोकं शांत राहतं. समर्थ म्हणाले, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. माझ्याजवळ जे आहे ते व्यवस्थित आहे. कुणाशी स्पर्धा, कसं आहे, दोन्ही तुलना म्हणजे माझ्यापेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत मी सुपिरिटी कॉम्प्लेक्स मध्ये असतो, अहंगंडामध्ये असतो, आणि माझ्यापेक्षा जे महान आहेत, माझ्याजवळपेक्षा जास्त वस्तू आहेत, त्यांच्या बाबतीत मी नेहमी न्यूनगंडामध्ये असतो. आणि या अहंगंड आणि न्यूनगंड याच्यातच आपलं लाईफ, आपलं आयुष्य गेलं तर आपण आपलं सुख कधी भोगणार. म्हणून तुलनात्मक विचार करण्याची सवय सोडून द्यावी हे ज्ञानोबा सांगतात, हे भागवत सांगतो. म्हणून शहाण्या जीवांनी, शहाण्या लोकांनी नेहमी या कथा गंगेमध्ये सुस्नात होत राहावं. आंघोळ करणाऱ्या माणसाचं अंग घाण होत नाही, झाले असेल ते लगेच स्वच्छ होऊन जातं रोजच्या रोज. तसं कथा सांगणारा, म्हणजे सांगणाराही अपेक्षित आहे, कथा ऐकणारा जो आहे त्याचं मन नेहमी स्वच्छ होत राहतं. कथा म्हणजे मनाची आंघोळ. आणि पुन्हा यातही तुलना नाही करायची, बघा ते नाही आले, आम्ही कसे भाग्यवान. नवीन एक गाण आली ती, तरी आम्ही म्हणत होतो त्यांना, गाडी होती आमच्या गाडीत आणत होतो. पण ज्याचं करावं बरं त्यातही अडकू नये, अतिशय शांतपणाने विचार करावा. आणि यासाठी असे जे पक्के आहेत ना, जे स्वतःचा उद्धार करून घेतलेले संत आहेत, त्यांच्या वाङ्मयाला शरण जावं. विचारवंतही आपल्याला चांगलंच सांगतात, पण त्यांनी स्वतःचा उद्धार केलेला नसतो. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणणारे किंवा तरी आत्महत्या करतात. म्हणजे तो त्यांचा आनंद फक्त कवितेतला आहे. पण आजी आनंदो नित्य परमानंदो रे, जया श्रुती नेती नेती म्हणती तो एक गोविंदू रे, असं म्हणणारे श्री तुकाराम महाराज जे आहेत, त्यांना भगवंत स्वतः विमान घेऊन न्यायला येतात. दोघांच्या कवितेमध्ये फरक आहे. विचारवंतांचं ऐकूच नका असं नाहीये, पण ते सर्वस्वी बरोबर असेलच अशी खात्री नाही, कारण त्यांची बुद्धी विषयाला चिकटलेली आहे, एकांगी आहे. हो, ज्या बुद्धीमध्ये साक्षात्कार नांदतोय त्या मुखातनं बाहेर पडणारी जी वाक्य आहेत ती आपलं सर्वार्थानं कल्याण करणारी असतात. म्हणून थोडासा वेळ असा काढावा की आपल्या जीवनाला एक प्रगल्भ स्पर्श होण्याकरता संतांचं वाङ्मय ऐकावं, आणि ते नेहमी ऐकत राहावं. कोण सांगणार आहे याचा विचार न करता ऐकावं, पुन्हा पुन्हा ऐकावं, अखंड ऐकावं. चला, शुकदेव राजा परीक्षितीशी बोलतायत. काय बोलतायत? शुकदेव बोलायला लागले हेच अधिक विशेष आहे, कारण त्यांना बोलावंसच वाटत नाही. कशाला बोलायचं, काय ज्ञानोबांना बोलावंसं वाटतं.
अहो कधीच बोलत नाहीत ज्ञानोबा, पण जेव्हा बोलतात ते इतकं प्रगल्भ बोलतात. या कारणे मी बोली न बोली अरूपाचे रूप दावी न अतींद्रिय परी भोगवी न इंद्रिया करवी. असे ज्ञानोबा, असे समर्थ. साक्षात्कार मुखातनं बाहेर येतोय हो. रामकृष्ण परमहंस म्हणत असत, संत जेव्हा बोलतात ते भोजन झाल्यानंतरचा ढेकर असतो म्हणाले. आम्ही प्रवचनकार बोलतो तेही ढेकर असतो, पण तो करपट. गजानन महाराज 2 वाक्य बोलतील हो. स्वामी स्वरूपानंद एकच वाक्य बोलतील. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन. 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 स्वामी म्हणे झाले कृतार्थ. साधारण तुकाराम महाराजांच्या अभंगाची जी पोत आहे ना, तशीच स्वामींच्या अभंगाची पोत जाणवते. म्हणजे क्वालिटी म्हणा. तुकोबांच्या अभंगाची साधारण जशी स्टाईल आहे. तुकोबांचा अभ्यास ज्यांनी केला, अरे असं वाटतं तुकोबांचे अभंग बघूनच लिहिलेत का काही यांनी, इतकं. म्हणजे त्यांना जो अनुभव आलाय, त्यांच्या बुद्धीची जी काही क्षमता आहे तशीच काहीतरी असणार आहे. आपण आपल्यापैकी अनेकांनी त्यांना पाहिले म्हणून मी त्यांचं नाव घेतोय. स्वामी म्हणे झाले. स्वामी म्हणे. स्वामी म्हणे. स्वामी म्हणे. स्वामी म्हणे. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन. सद्गुरु चरण उपासिता. सद्गुरु चरण उपासिता. सद्गुरु चरण सद्गुरु चरण. सद्गुरु चरण. सद्गुरु चरण. सद्गुरु चरण. सद्गुरु चरण. हा 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 सद्गुरु. सद्गुरु. सद्गुरु चरण उपासिता. उपासिता. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन. स्वामी म्हणे झाले. स्वामी म्हणे झाले. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन. हा तृप्तीचा ढेकर आहे. आणि त्यांचा ढेकर ऐकला ना की असं वाटतं असं जेवण झालं पाहिजे हो. आम्हाला ढेकरापेक्षा उचक्या कोण कोण प्रपंचातले आठवण काढतायत. म्हणून आपण शुकदेव ऐकायला बसलोय, लक्षात घ्या. किंवा संत सुद्धा शुकदेव काय सांगतात ते का ऐकतात? कारण शुकदेवांचा ढेकर तसा आहे ना हो. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. समर्थांना उदाहरण देताना रघुनाथ पंडितांनी वैराग्याबद्दल शुकदेवांचं उदाहरण काय हो जीवन असे शुकदेव सांगतात. राजा ऐक,
आतापर्यंत न घेतलेला अवतार प्रभूंनी इथे घेतला. भगवान मत्स्य झाले होते, कूर्म झाले होते, वराह झाले होते, पण इथे नर झाले आणि सिंहही एकत्रच. लोक विलक्षण अद्भुत रूप असं वर्णन केलं. वेगळंच रूप. असं रूप कधी घेतलं नव्हतं. उग्र मंगल, उग्रही आणि मंगलही आहे. आणि बसले सिंहासनावर. हा नरसिंह बसला, मांडीवर प्रल्हादाला घेतलाय. पलीकडे लक्ष्मीदेवी आहेत, समोर ब्रह्मदेवादी अनेक देवता आहेत आणि स्तुती करतात. ब्रह्मदेवानी सांगितलं, देवा तू असा आहेस, देवा तू असा आहेस. स्तुती सद्गुरूंची किंवा भगवंताची स्तुती समोरून करावी. देवा तुम्ही असे आहात, आपण असे आहात, आपण असे आहात. प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवा. मित्रांची, बंधूंची स्तुती नेहमी पाठीमागून करावी. या सगळ्यांच्या मुळे मी आहे बरं. समोर एखादं वाक्य ठीक आहे, पण समोर स्तुती फार करू नये. परोक्षे मित्र बांधवा, कर्मांते दासभृत्याश्च. काम झाल्यावर नोकरा चाकरांची स्तुती अवश्य करावी. छान झालं बरं, तुमच्यामुळे उत्सव चांगला झाला. 2 वाक्य बोलायला पाहिजे, शास्त्र सांगतंय. आणि नैव पुत्रस्तथा स्त्रिया. पत्नीची आणि मुलाबाळांची स्तुती कधीही करू नये. मी हे पुण्यापासून खूप लांब आहे म्हणून बोलू शकतोय. काच करू नये हो, याचं कारण ती लोकांकडून ऐकायला मिळावी असं आहे. तर प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या, सद्गुरूंची स्तुती अशी समोर करावी. अशी सद्गुरू आणि ईश्वर एकच आहेत. प्रशासन असेल ना तर तो ईश्वर आहे, आणि प्रबोधन असेल तर तो सद्गुरू आहे. अध्यात्म नावाची गोष्ट देणारा आहे तो सद्गुरू आहे, लक्षात घ्या. आणि नियमन करणारा ईश्वर आहे. एकच ते तत्व, 2 नाही बरं. तोच गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव. ईश नेहमी 3 पद्धतीनं करायचं असतं. शासन नेहमी 3 पद्धतीनं, निर्मिती, स्थिती, संहार. हे करणारा ईश्वर. आणि हे काही होत नाही याचा बोध देणारा सद्गुरू. हे काही निर्मिती नावाची गोष्टच नाहीये. मातीचा माठ कधी होत नसतो. तुम्ही त्याला आकार दिलाय, तो मातीची मातीच आहे असं आपल्याला बोध देतो तो सद्गुरू. ईश्वराची स्तुती करतायत ब्रह्मदेवानी. खूप छान, 100 पेक्षा जास्त स्तुत्या आलेल्या आहेत भागवतामध्ये. म्हणून मला काही वेळा वाटतं नुसत्या भागवतातल्या स्तुत्याच सांगाव्यात. तेवढेच प्रवचन, बाकी काही नाही. खूप सुंदर आहे. एक 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 यातला भाग जर घेतला ना तर आपल्याला अनेक जीवन जन्म घ्यावा लागेल. अनेक जीवन अभ्यासा करता. आणि आता प्रल्हाद बोलायला लागला. फार गोड संवाद आहे. भक्ताचा आणि भगवंताचा संवाद कसा असतो. एका भक्ताने लिहिलंय, भागवतात हा श्लोक शोधायला गेला तर मिळणार नाही. भागवतात जे आलंय त्याच्यावरती अनेकांनी भाष्य लिहिलंय बरं. पुष्कळ 52 भाष्य आहेत भागवतावर. 52. सगळीच्या सगळे मी अभ्यासलेले नाहीत बरं. मी कुठंतरी वाचलं की 52 भाष्य आहेत म्हणून मी बोलतोय. त्यातली काही अभ्यासाचा प्रयत्न केलाय मी, करतोय. एक भागवतकार लिहितो की म्हणे भगवंतानी प्रल्हादाची क्षमा मागितली म्हणे पहिल्यांदा. क्षंतव्यापराध हे प्रराद यदि मे विलंबः. प्रल्हादा मला क्षमा करशील यायला उशीर झाला असेल तर. काय हो भगवंत विशाल, आनंद कोटी ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत, आकाश सुद्धा ज्याच्या पोटात आहे. विराट नावाची गोष्ट आहे असा तो आहे विराट. त्याच्या अनेक नावापैकी एक नाव आहे विराट. विराट रूप दाखवलं ना त्या अर्जुनाला. विराट सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. इतका भगवंत मोठा, पण या 7 वर्षाच्या मुलासमोर हात जोडतो आणि म्हणतो क्षंतव्यापराध हे प्रराद यदि मे विलंबः. ते सिंहाचे आहेत ना पंजे, हाताचा पंजा नव्हता त्याचा, सिंहरूप आहे. किती महान हो. ज्याला परिपक्व व्हायचंय त्याने या कथा मुद्दाम अंतःकरणात साठवाव्यात.
जेवढं अंतःकरण महान होत जातं, जेवढे आपण विशाल होत जातो, तेवढे आपण स्वतःला काही समजणं बंद करतो, नम्र होत जातो, अतिशय नम्रता. स्वतःला विशेष काही समजणं म्हणजे हे मायेचं लक्षण आहे. आणि अत्यंत निर्विशेषत्व हेच तर ब्रह्मतत्व आहे. त्याचं काही विशेष नाही, ते ब्रह्म आहे. माझ्यापेक्षा खुर्ची वेगळी, विशेष म्हणजे काय, वेगळं. म्हणून जेवढे तुम्ही परिपक्व होत जाता तेवढे तुम्ही नम्र होत जाता आणि प्रगल्भतेने नम्र होत जाता. नाईलाज म्हणून नम्र नव्हे. आपण आपल्या बॉसला नम्र असतो, पण आपल्या घरी भांडी घासणाऱ्या मोलकरणीला आपण नम्र असतो का? संत असतात. दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या वाढदिवसाला आपल्यापेक्षा मोठ्या नोकराला किंवा मोलकरणीला नमस्कार करावा वाटतो का आपल्याला? कारण आपल्याला वाटतं आपण पगार देतो त्यांना. आपल्या बॉसशी आपण फार नम्र असतो, कारण नाईलाज आहे, तोच राजा मंजूर करतो ना. समर्थ म्हणाले, साहेबास लोटांगणी जावे अगदी नीचा सारिखे व्हावे आणि देवास न मानावे हे कोण ज्ञान. आपण दगडाला नमस्कार करतो, माणसाला नको करायला? कुठेतरी कविता वाचली होती, आपल्यालाही पाठ असेल ती. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. क्षंतव्यापराध हे प्रसाद यदि मे विलंब. क्षमा करशील मला प्रल्हादा? पुन्हा पुन्हा हा प्रसंग आठवा. किती महान आहे तो माझा रामराय. वानरांना माकडांना काय कळतंय हो, पण तुकोबा सांगतात, याती रूपे गुणे कायती वानरे, याती रूपे गुणे कायती वानरे, परी तयाच्या विचारे वर्ते राम. साध्या म्हणजे हनुमंताना आणि अंगदाला विचारेलच रामराय, पण साध्या वानरला विचारतो, इथून जाऊया का रे आपण? काय प्रभू, तुम्ही आम्ही मोठ्या लोकांच्या बरोबर फोटो काढतो आणि फेसबुकला टाकतो, त्यांच्याबरोबर माझा फोटो, मग तरी मी चांगला असेल की नाही, मोठा असेल की नाही, विचार करा सगळ्यांनी, फेसबुकवरच्या फ्रेंडनी. बरोबर मोठ्या लोकांचा विशेष आहे, ते साध्या गरीबातल्या गरीब सगळ्यात दुर्बल लोकांच्या बरोबर सेल्फी काढतात. मी यांचा आहे म्हणून मी महान आहे. लोकमान्य टिळक म्हणायचे, मी तेल्यांचा आणि तांबोळ्यांचा पुढारी आहे. खरंच मला खूप वेळा वाटतं हे विधानसभेने आणि लोकसभेने ऐकलं पाहिजे. जेवढे महान होत जातात, महान पंतप्रधान कुंभमेळ्यामध्ये स्वच्छता केलेल्या किंवा काशी कॉरिडॉर बनल्यानंतर तिथे स्वच्छता केलेल्या किंवा अयोध्या मंदिर बनल्यानंतर तिथल्या सर्वसामान्य कारागिरांच्या पायाची पूजा करतो. जो महान असतो तो. ही महानतेची परिव्याख्या लक्षात घ्याल. इतका महान आहे, काय गरज आहे 7 वर्षाच्या पोरासमोर हात जोडायची? काय फोटो काढायला काय समोर मीडियावाले बसलेत काय? क्षंतव्या, पुन्हा पुन्हा प्रसंग स्वतःला सांगा. म्हणजे कल्पित मोठेपणा जो काय आपण स्वतःला समजत असतो ते क्षणात असं चुरा होऊन जातो. त्याला चुरा. क्षंतव्या, क्षमा करशील? हे जेव्हा प्रल्हादानं ऐकलं, 7 वर्षाचा प्रल्हाद किती प्रगल्भ असेल, किती परिपक्व असेल. एखादा असता तर तेव्हा थांबा थांबा, हात जोडलायत ना, परत हात खाली नाही, रिटेक. आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रल्हादाला नमस्कार करताना संध्याकाळी इन्स्टाला लगेच आपण जाहिरात केली असती.
आता माझं गोव्यामध्ये कथा झाली, माननीय मुख्यमंत्री कथेला येत होते, आयुष मंत्र्यांच्याकडे कथा झाली, आपल्या श्रीपाद नाईकांचा कडे. किती फोटो काढले मी, काढले नाहीत बरं, नाही तर तुला वाटेल खरंच काढले. गंमत नाही करत आहे, खरंच सांगतोय. आम्ही काही विशेष असेल तर लगेच त्याचं जाहिरात करायचा प्रयत्न करतो. प्रल्हाद सांगतो, देवा हात जोडले त्याने, माझी परीक्षा बघू नका देवा, मी आधीच दैत्यपुत्र आहे, दैत्याचं रक्त माझ्या अंगामध्ये धावतंय, तमोगुण भरपूर आहे, आणि अशा स्थितीमध्ये मला नमस्कार करून माझा अहंकार अजून वाढवू नका. आधीच मी इतका अहंकारी आहे, वाढवताय कशाला माझा अहंकार. हात जोडून, देवा माझी परीक्षा बघू नका, याचं कारण तुमच्याजवळ प्रश्न अनंत आहेत, माझी बुद्धी तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तोकडी आहे, कुचकामी आहे, नगण्य आहे. आणि दुसरं असं, देवा तुम्ही मला असं म्हणालात की मला यायला उशीर लागला का, आणि यायला उशीर लागला असेल तर मला क्षमा कर. तुम्हाला कुठून कुठं यायचं असतं, तुम्हाला येतो कोण, जो इथे नसतो तो येतो. तुम्ही आता इथे नव्हतात म्हणून घरी होतात की नाही, आता इथे आलात तर घरी म्हणजे मनाने जाल घरी, की दूध गरम करायला ठेवलं होतं, गॅस बंद करायचा राहिला का काय, पण शरीराने इथे जात ना, का कारण तिथे नाही आहात, किंवा मी खोलीत आता नाही आहे म्हणजे इथे आहे म्हणून तिथे नाही आहे, असं त्याचं नाही आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवाल, खूप छान ओवी आहे ज्ञानोबांची. देव कुठे कसा आहे याच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. सर्वत्र सदा सम, संपला विषय. कुणीही विचारलं तर त्याचं उत्तर एवढंच द्या, ज्ञानोबांची भाषा आहे, सर्वत्र सदा सम, बस. कुठे आहे, सर्वत्र आहे. कधी आहे, सदा आहे. किती प्रमाणात आहे, सम, बस. त्याला देव म्हणतात. मूर्ती ही आपली सेवा अर्पण करण्याची आपण निर्माण केलेली व्यवस्था आहे, किंवा वेदांनी सांगितलेली व्यवस्था आहे म्हणा. अजून त्यातलं नेमकं उत्तर, कारण आपण मूर्तरूप आहोत ना, त्यामुळं आपल्याला त्या जातीचं काहीतरी पाहिजे म्हणून मूर्ती नावाची गोष्ट आपण तयार केली आहे. पण देव नावाची गोष्ट सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. हे प्रल्हाद सांगतो. तेव्हा तुम्हाला कुठून कुठं यायचं असतं, तुम्ही तर सर्वत्र होतात, माझ्या बरोबर होतात. मी नाम घेत राहायचो आणि तुम्ही माझ्या बरोबर सतत अखंड, जेथे जातो तेथे सतत. देवा मला कड्यावरून फेकून देण्यात आलं नाम घेऊ नकोस म्हणून, वरून कोसळलो, माझे एवढे एवढे तुकडे झाले असते, पण कोसळलो मी, अलगत फूल पडता सापडलो. खरं सांगा मला देवा, खर्चटलं सुद्धा नाही. तुम्ही झेललं होतात की नाही, बोला, होतात की नाही तुम्ही तिथे. मला अग्नीमध्ये टाकण्यात आलं. अग्नी सगळ्यांकरता, अग्नी सगळ्यांकरता अग्नीसारखा दिसत होता, पण माझ्याकरता कोमट होण्याची आज्ञा कुणाची होती, तुमची होती ना. माझ्या अंगावरती महाभयंकर असे मारेकरी सोडण्यात आले, याला मारा, ठार करा, तुम्हाला भरपूर पैसे देईन. सगळे माझ्या जवळ आले, तलवारी घेऊन आले, गुंड म्हणतात ना असे. पण माझ्या जवळ आल्यानंतर त्यांची दृष्टी बदलली, त्यांच्या बुद्धीत फरक झाला. त्यांनी तलवारी टाकून दिल्या आणि मला जवळ घेतलं. बाळा, आम्हाला तुला मारावंसं, ठार करावंसं वाटत नाही अरे, सांग बरं तू, असं काय होतंय. भगवंता, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालवीसी हाती
धरोनिया चालविसी हाती धरोनिया जेथे जातो तेथे तू माझा सांगात जेथे जातो तेथे तू माझा सांगात चालू वाटे आम्हा तुझ्याची आधारे चालू वाटे आम्हा तुझ्याची आधारे चालविसी तुझवे भार माझा चालविसी सहवे भार माझा जेथे जातो तेथे तू माझा सांगात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती बोलू जाता बरळ करीसी ते नीट मेली लाज धीट झालो देवा तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाह्य हा सतत अनुभव घ्यायचा आहे. प्रल्हाद जे बोलतोय ते आपण अनुभव घेण्याकरता बोलतोय. तो त्यांना म्हणाला आपला काय संबंध आहे. म्हणजे शिवथर गळीमध्ये एक जण पारायणाला आले होते. वर्ग असतात ना ते वर्गाला आले पारायण झालं ते समारोपाला उभे राहिले म्हणले मी ऑफिसमध्ये अमक्या ऑफिसमध्ये आहे आमच्या ऑफिसमध्ये असं शिकवलं की कुणाच्या भानगडीत लक्ष देऊ नये आपलं आपलं काम करावं. ते म्हणले इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवाद आहे गुरूंचा आणि शिष्यांचा संवाद आहे आपला काय संबंध आहे म्हणले दासबोधाची. असं नाही आहे ते तुमच्याशी बोलतायत म्हणजे सद्गुरू आहेत आणि तुम्ही शिष्य आहात असं गृहीत धरून बोलतायत. हा मुलगा सांगतोय 7 वर्षाचा देवा होतात ना तुम्ही माझ्याबरोबर खरं सांगा. हा असं म्हणा. तो फारच मला त्या प्रल्हादाचं एक एक वाक्य वाचून असं वाटतंय काय या पोराचं बोलणं आहे हो. 7 वर्षाचा मुलगा आहे आता 7वर एक 0 द्या. 70 जी परिपक्वता नसते या बाळाची हो. तो मुलगा सांगतोय मला यायला उशीर झाला का असं म्हणू नका प्रगट व्हायला उशीर झाला का असं म्हणा. थोडं ग्रॅमॅटिकली मिस्टेक होती तुमची. प्रगट किंवा अप्रगट आता इथे ऑक्सिजन आहे की नाही हायड्रोजन आहे की नाही पण गाडीतनं तुम्ही चाललात आणि बाहेर खूप थंडी पडली आणि आतनं तुमच्या श्वासाने गरम 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 असं त्या गाडीच्या आत झालं की मग ती वाफ धरते की नाही. म्हणजे H2O एकत्र होऊन H2 आणि Oचा एक कण असे एकत्र येऊन पाणी नावाची गोष्ट प्रगट व्हावी असं ॲटमॉस्फिअर बनतं असं इन्व्हायरमेंट बनतं मग ते प्रगट होतं ना पाणी. तसं तुम्ही प्रगट आत्ता झालाय पण तुम्ही होतातच. संकल्पना स्वच्छ करून घ्यावी भगवंत असा अखंड माझ्या बरोबर आहे अंतर्बाई आहे. बाहेरून अन्न रूपाने सांभाळतो आणि आतून पचन रूपाने सांभाळतो. एक आधार रूपानं सांभाळतो आणि एक अधिष्ठान रूपानं सांभाळतो. मातीचा माठ तयार झाल्यानंतर कुंभारानं वाळायला उन्हात ठेवला तो कलंडायला लागला म्हणून मोडलेलं मातीचं खापर असतं ना तुटकं ते त्याला टेकण म्हणून लावलं. माठात काय आहे माती खापरात काय आहे माती. बाहेरून आधार रूपानं सांभाळतो आणि आतमध्ये माती रूपानं त्या माठाला सांभाळतो. तसं आतून चैतन्य रूपानं जे आपण अन्न खातो ते पचवतो आणि अन्नही तोच होतो. पचन नावाची व्यवस्था काय आपण केली आहे का. आपण फार तर अपचन होईल असं खाऊ. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमा आणि फक्त आपल्या नाही मुंगीच्या सुद्धा पोटात प्राणिनां म्हटलंय त्यांनी. प्राण धारण करणाऱ्या प्रत्येकाच्या. भगवान म्हणाले वा रे वा तुला कळलं रे. प्रल्हादा खूप आनंद झाला मला. असं आहे आईवर प्रेम करणारी जी मुलं असतात ना
एखादं तानं बाळ असतं, आई 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 करून जवळ येतं, बोबडं बोबडं बोलतं, त्याच्यावर आई प्रेम करतेच. अशी बरीच मुलं आहेत, 5-7 मुलं आहेत अशी गृहीत धरा. त्याच्यापेक्षा थोरला मुलगा अजून जरा बऱ्यापैकी जाणतो, त्यापेक्षा थोरली मुलगी अजून आईला चांगलं जाणते. पण एकदम थोरला मुलगा जो आहे तो भरपूर शिकला आहे. त्याला कळतं माझी आई माझ्यावर प्रेम करते, लेकरांवर प्रेम करतेच आहे, पण ती अमक्या अमक्या विषयात डॉक्टरच झाली आहे. तिच्या त्या वर्षी ती संपूर्ण इंडियामध्ये पहिली आलेली आहे. आईचं संपूर्ण जीवन जाणणारा जो मुलगा आहे ना, आईला पूर्ण जाणणारा मुलगा आहे ना, त्या आईचं प्रेम सगळ्यांवर सारखं आहे, पण अभिमान कुणाचा वाटतो तिला? लहान बाळावर प्रेम असतं का अभिमान वाटतो? प्रेम वाटतं. आणि थोरला जो आहे तो तिला पूर्ण जाणतो, त्याच्याबद्दल तिला अभिमान वाटतो. असा भक्तावर भगवंत प्रेम करतो, पण जाणत्या भक्ताबद्दल भगवंताला अभिमान वाटतो. प्रल्हाद हा भक्त तर होताच, पण जाणता भक्त होता. समर्थ म्हणाले, जनी जाणता भक्त होऊन राहे. बोळसटपणा बावळटपणा नको. प्रल्हाद जे बोलतोय त्यामुळे भगवान इतके आनंदित झाले. आहा, आपलं करेक्ट वर्णन करणारा जो आहे त्याच्याबद्दल आपण आनंदी होतो की नाही? म्हणजे चांगल्या माणसाबद्दल बोलतोय मी. खोटारडेपणा नाही चालणार आपल्याला. वा, यानं खरी व्याख्या केली माझी. मी सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे, दयाळू आहे, सगळ्यांना सांभाळतो, मला तूच सांभाळलंस. वा रे वा, वा रे वा, वा रे वा. असं देवही खुश झाले आणि सांगितलं, प्रल्हादा तुला काही पाहिजे असेल तर मागून घे. काय पाहिजे तुला? प्रल्हाद सांगतो, देवा एकदम विषय बदललात तुम्ही. ते म्हणले, त्याचं कारण आहे, मला बरेच अवतार घ्यायचे अजून. माझ्याकरता पाळणाही सजवलेला आहे. आजच्या समारोपाच्या वेळेला मला कृष्ण होऊन यायचं इथे, तेव्हा पटकन हा अवतार समारोपित करायला पाहिजे ना. तेव्हा काय पाहिजे बोल. प्रल्हाद सांगतो, देवा यदि राशीम शमे कामान, मला जर काही देणार असाल तर एकच द्या, मला कधी कुणाकडं काही मागण्याची इच्छाच होऊ नये अशी माझी अंतःकरण स्थिती बनवा. मला माझ्या प्रपंचातलं न्यून दिसूच नये. माझ्या कर्तव्यात मी कधी चुकू नये. जीव लावून माझं कर्तव्य मी करत राहावं. आणि कधी काही कुणाकडे, देवा तुमच्याकडे नाही, कुणाकडेच मला असा हात पसरावा असं वाटू नये, असा आशीर्वाद द्या. भगवान इतके आनंदित झाले. अरे, लोक माझी भक्ती काहीतरी मागण्याकरताच करत असतात. आय एम प्राऊड ऑफ यू. एवढीशी सत्यनारायण पूजा करतात. कुचकी सुपारी, कसला तरी नारळ बार्गेनिंग करून आणलेला, पाणी नसलेला, खराबातली खराब पानं, कसली तरी फळं. गुरुजींना कमीत कमी दक्षिणा. आमचे वडील तेवढेच देत होते ना, जास्त दिली तर त्यांना वाईट वाटे. म्हणजे जे काय आपण ऍडजस्टमेंट करतो ना, ती देवा करता करतो, विषयांच्या भोगा करता नाही करत. स्वतःला कपडे आणताना कसे आणतो? चांगल्यात चांगले. प्रवासाला विमानाची तिकीट, आणि देवाला मुंग्या लागलेली खडी साखर, महानैवेद्यम, मुंग्या लागलेली खडी साखर. आणि तरी पुन्हा केवढा संकल्प, अस्माकम सकटुंबानाम सपरिवाराणाम द्विपद चतुष्पद नाही आहेत, पण त्याप्रमाणे वागणाराणाम क्षेम स्थैर्य आयु दगड माती धोंडे सगळं सिद्ध्यर्थम. आणि तरी मी देतो. मी विचार करतो काही असू दे, त्याला देऊया म्हणजे परत हा सत्यनारायण करील, जगात धर्म वाढेल. मला नकोय काही. तुझ्यासारखं सगळं जीवन मला अखंड अर्पण करणारा, अखंड माझं भजन करणारा, काही नको म्हणतो. आय एम प्राऊड ऑफ. मला तर काही वेळा असं वाटतं, कुठल्या मंदिरात मी पाऊल ठेवलं, देवाची नजर माझ्याकडे गेली की त्याच्या मनात असं येत असेल, आला भिकारी. कायम मागण्या करतच जातो. मंदिराच्या बाहेर बसलेला काय ना, देवाजवळ जाऊन जाळ काय.
गरीब लोक बाहेर भीक मागतात, श्रीमंत आत जाऊन मागतात. फरक काय? केव्हा तरी असंही जावं की नाही मंदिरात, देवा मी काही मागायला नाही आलोय, आधीच दिलंयस ना त्याबद्दल थँक्स म्हणायला आलोय. असंही नाही मी काय तुझ्याकडे मागत नाही, आज दिलेच इतकं आहे. निस्पृहतेचा अहंकार नको. केव्हा तरी असं जीवनामध्ये असावं, केव्हा एकदा तरी असं वर्षात जावं की देवा फक्त नमस्कार घे, मला काही कळत नाही. दिला तुला म्हणाले, काही नाही तू मागणार कोणाकडे, पण तुझ्या गरजा काहीतरी मागून घे. देवा आत्ताच मला वर दिलाय, काही मागणार नाही, सण लगेच त्याचीच परीक्षा घेताय का त्या भस्मासुरासारखी? काही नको मला देवा, माझी शपथ आहे काहीतरी मागून घे. बर एवढा आग्रहच असेल तर देवा एक द्या, माझ्या वडिलांचा उद्धार करा. जरी ते दैत्य होते, जरी तुमच्याशी त्यांनी वैर केलं, जरी तुमच्याबद्दल ते वाईट बोलले, तरी त्यांचा उद्धार करा. कारण काही असलं तरी मला त्यांनी जन्म दिलाय, मी त्यांचा ऋणी आहे आणि ते ऋण फेडणं पुत्राचं कर्तव्य आहे. पुन नावाच्या नरकातून तारून नेतो त्याला पुत्र म्हणतात. पुन नाम नरकात त्रायते त्याला पुत्र म्हणतात. निरुक्त आहे, पुत्र का म्हणायचं? सन नव्हे, पुत्र. देव गहिवरले, ते म्हणाले अरे तो तुला ठार मारण्याची इच्छा करतो, तुला गणपती तुडवी. बरं समुद्रात तुला बुडवला गणपती, म्हणजे हत्तीच्या पायी तुडवण्याचा प्रयत्न केला आणि तू त्यांच्या उद्धाराची इच्छा करतोस. वा वा, असा भक्त पाहिजे. भगवान म्हणाले नाही रे, तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरजच नाहीये. ज्या घरात सत्पुत्र जन्माला येतात, सत्कन्या जन्माला येतात. बरं पुत्र कन्या असा भेद काहीच नाहीये, म्हणताना काहीतरी म्हणायचं म्हणून आपण अपत्य म्हणतोय. पुत्र तो आई वडिलांकडच्या 21 आणि 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार करतो. सुपुत्र संसारी कुळाचे मंडण वंश उद्धरण हरिभक्त भक्त तरे तारी 42 कुळे भक्तीचे निमुळे जगदोद्धार. म्हणून आपल्या मुलांना पैसे मिळायला शिकवाच, पण त्याबरोबर त्यांच्या चित्तामध्ये भगवंताच्या भक्तीचं एक बीज रोवा. त्यांना कथा कीर्तन प्रवचनाला घेऊन जात चला, लहान असताना घेऊन जात चला. त्यांचे डोळे पाणावतील भगवंताच्या संतांच्या गोष्टी ऐकताना. अशी काहीतरी व्यवस्था करा, म्हणजे मग ते आपला उद्धार करतात. तसे उद्धार करतातच. आपण ठरवावं कसा उद्धार करावा. भगवान म्हणाले आता तू स्वतः पर्सनली तुला काहीतरी मागून घे रे. काही म्हणजे एखादी चांगली सॅक म्हण, किंवा ॲपलचा चांगला हायब्रिड फोन 1-2-3 लाखाचा, चांगला लॅपटॉप, एखादी गाडी, काहीतरी माग ना. मला काय अशक्य नाही रे, मी वाटेल ते. एलन मस्कला मीच जन्माला घातलाय, त्यामुळे त्याच्यासारखं एक स्पेस स्टेशन देऊ का तुला? काय पाहिजे? भगवंताचा आग्रह पाहिला आणि यानं सांगितलं. यानं जे सांगितलं तेच भारतीय संतांनी सगळ्या सांगितलंय. द्यायचं असलं तर एक द्या. एका गोष्टीकरता माझं चित्त तळमळतंय. या जगात प्रत्येकाचा कसा उद्धार होईल असं वाटतंय मला. तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करिये देवराया देवराया, कल्याण करिये देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. कुठल्याही भारतीय संतांचं वाङ्मय काढून बघा. तो प्रार्थनेच्या स्तरावर जेव्हा उतरतो त्यावेळेला देवाकडे एकच मागतो, जगातल्या सगळ्यांचं कल्याण. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित दुःख भाग भवेत. सगळ्यांचं कल्याण. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीचिया दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, कल्याण करी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. जे खळांची व्यंकटी सांगतो ऐकली बघा. कुठल्याही संताचं वाङ्मय काढून बघा. जगातल्या सगळ्यांचं कल्याण इच्छितो, मागतो आणि त्याकरता प्रयत्न करतो तो संत. आणि फक्त पर्सनल लेवलला कुठल्याही पक्षात असेल तरी सुद्धा त्या पक्षातला आपला जो पक्ष असेल, हे सगळं मी आहे असं वाटल्याशिवाय ते हे वाटणार नाही. लक्षात घ्यायला, हे सगळं मी आहे हे समस्त ही वासुदेवो. त्या तुळशीच्या पानावरचा कीटक आहे ना, त्याचाही उद्धार व्हावा. कारण तो आणि मी फरक नाही आहे. त्याचा फक्त बॉडी वेगळी आहे, माझी बॉडी शरीर वेगळं आहे. त्याचंही बिचाराचं कल्याण झालं पाहिजे ना. असं वाटल्याशिवाय ही भावनाच येणार नाही. लक्षात घ्यायला, वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. गीता. भगवान एकदम असेच झाले हो. इतक्या वेळ असे डोलत होते, वा प्रल्हादा किती शहाणा आहेत, किती चांगला आहे. एकदम सगळ्यांचं कल्याण मागितलं, चकित झाले. प्रल्हादा मला काही कळत नाही, मला काही कळत नाही, मला काही कळत नाही म्हणता म्हणता इतकी महत्वाची मागणी मागितलीस जी अरे महानातले महान लोक सुद्धा मागत नाहीत. प्रल्हादा सगळ्यांचं कल्याण कसं शक्य आहे रे? एखादी केस ठीक आहे बुवा, आता आपल्या पक्षात आलेच आहेत, जरी त्यांनी सिंचन घोटाळा केला असला तरी आता आलेच आहे, तर काहीतरी पदरी पडलं आणि सगळ्यांचं कल्याण कसं शक्य आहे? अरे कुणी कुणी काय काय पाप केलीत माहितीये, अपराध केलेत माहितीये. अरे पुण्याच्या नावाखाली माणसं पाप करतात. निघालेले असतात पंढरपूरला, पण जाताना मुद्दाम 13 वर्षाच्या मुलाचं हाफ तिकीट काढतात. बंड्या खाली वाकून बस, तुझं हाफ तिकीट काढणार आहे बरं. बंड्या साहेब पंढरपूरला पोहोचेपर्यंत प्रत्येक स्टॉपला म्हणतो, आई आईस्क्रीम दे, नाही तर कंडक्टरला सांगतो आता माझं हाफ तिकीट काढलंस. त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो त्या. पुण्य करिता होय पाप. पुण्य करतात बरोबर आणि आत्म पाप. सगळ्यांना कसं नेता येईल? अरे त्यांच्या कर्माचं काय करू? अपराध केलेत त्यांनी. प्रल्हाद सांगतो, माझ्या कन्सेप्ट अत्यंत क्लिअर आहेत देवा. अपराधी जन, अपराधी जन सुकतची गेले. अपराधी जन सुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याण करी देवराया देवराया. कल्याण करी देवराया देवराया. कल्याण करी देवराया. सगळ्यांचं कल्याण कर. अपराध कसे तुझं तू ऍडजस्ट कर. अरे लोकांच्या अपराध करायची जास्त शक्ती आहे का तुझ्यात उद्धार करायची जास्त शक्ती आहे? बोल. देवाला आव्हान देतोय, हे भक्तच करू शकतात. मला पुन्हा पुन्हा त्या मुलाचं वय सांगावं असं वाटतं. वय वर्ष 7. सगळ्यांचं कल्याण कर. चुकले त्यांनाही ऍडजस्ट कर. अरे पण त्यांच्या पापाचं काय करू? नरकात जायचंय त्यांना. अरे काही काही लोक तर असे आहेत, त्यांच्याकरता मला नरकात सुद्धा कसं पाठवायचं, कारण नरक घाण होईल यांच्यामुळं. असे पण आहेत काही लोक. काय करू मी त्याचं?
यानंतरचं प्रल्हादाचं बोलणं आहे ना, हे खऱ्या अर्थानं समर्पणाचं आहे. देवा, त्यांच्याऐवजी मी नरकात जातो, पण त्यांचं कल्याण कर. याला खरी तळमळ म्हणतात. तो बोलण्यापुरतं बोलणं कोणी करतं, पण त्यांचा खस्ता मी खातो, त्यांच्याकरता मी स्वतः राबतो, मी त्यांच्याकरता पुण्य करतो, पण त्यांचं कल्याण कर. देवा, तू सोडून दुसऱ्या कुणाला प्रार्थना करू आम्ही? सांग बरं, सांग सांग, तू सांग. कोठे जावे, काय करावे, काय करावे, कोठे जावे, काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. कल्याण करी, कल्याण करी, कल्याण करी देवराया. संतांची भूमिका कशी असते हे सांगणारा हा प्रसंग आहे. श्रोते हो, भगवंतानी शंका विचारली, अरे तुला मी नरकात पाठवला तर नरकात यातना खूप होतील, तू मला अतिशय प्रिय आहेस, माझ्या प्रिय व्यक्तीला आणि अत्यंत पुण्यवान व्यक्तीला यातना भोगायला पाठवू का मी नरकात? हा अन्याय नाही का ठरणार? त्यांचं कर्म मला ऍडजस्ट करताना म्हणजे शक्यच नाही. कर्म कधी वाया जात नाही. फळ दिल्याशिवाय शांत न होणे हा कर्माचा पहिला धर्म आहे. फळ देऊनच तो शांत होतो, तेच लक्षात घ्या. तो काय इलाजच नाही त्याला. प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षय. त्यांच्याऐवजी तू नरकात गेला, तुला यातना नाही का होणार? तो म्हटला नाही का, नरकाचा स्वर्ग बनवण्याची जादू मला माझ्या गुरुजींनी नारदांनी शिकवली आहे. एकदम कन्वर्ट करतो मी सगळ्यांना. नरकाचा स्वर्ग त्यांना कधी कुठनं कोणी शिकवली? तुम्हीच शिकवलीत देवा. तुम्हीच बोलता बोलता म्हणलात ना एकदा, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैरवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. म्हणलात ना तुम्ही. एक वेळ भानुबिंबी न दिसे, योगियांचे मानस उमरडोनी जाय, परी तयापासी पांडवा हारपला गिवसावा, जेथ नाम घोष भरवा नित्य करीती माझा. जिथे माझं प्रेमानं नामस्मरण, भजन, कीर्तन, चर्चा माझ्याबद्दल काही चाललं असेल तिथे मी उभा राहून ऐकतो. तत्र तिष्ठामी नारदा. आपण बसतो, एखादी डुलकी सुद्धा मध्ये मध्ये काढतो, पण देव उभा राहतो मनापासून. जर कथा तो कोण कीर्तन करणार असं नाही म्हटलं बघ की अमुक कीर्तन करणार असेल, प्रवचन करणार असेल तरच मी येतो, असं नाही. जिथे माझं प्रेमानं नामस्मरण, भजन, चर्चा काही माझ्याबद्दल काही चाललं असेल तिथे मी ते ऐकत असतो. नारदा, एक वेळ सूर्याच्या इथे मी अर्घ्य घ्यायला जात नाही. एक वेळ वैकुंठाचा पत्ता मी फक्त आधार कार्डापुरता दिलाय. नाहं वसामि वैकुंठे. वैकुंठात नसतो मी. देतो म्हणजे असतो पण नसतोही. पण असतोच. असतो आणि असतोच कुठे? कीर्तनात असतो, नामस्मरणाचं. जिथे प्रेमानं
मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. म्हणालात ना तुम्ही देवा. म्हणले हो. मग मी तिथे जर नरकामध्ये कुठे का असे ना, मी तिथे जर भगवंताचं नाव सुरू केलं, तुम्हाला तिथे यावं लागेल की नाही नरकात? म्हणले अर्थात, अलबत्त, निश्चित. मग तुम्ही येणार म्हणल्यानंतर त्या नरकातले जे कोण अधिकारी आहेत त्यांना तुम्ही येण्याची तयारी करावी लागेल की नाही? मंत्री येणार असतील तर स्वच्छता करावी लागते की नाही? ज्यांची 2.5 वर्ष गॅरंटी नाही, मी पूर्वी 5 वर्ष म्हणायचो, आता 2.5 पेक्षा कमी होते का काय कोणास ठाऊक. ज्यांची 2.5 वर्ष 5 वर्ष गॅरंटी नाही असे मंत्री येणार म्हणल्यानंतर स्वच्छता करावी लागते, झाड फुलं लावावी लागतात, अमुक करावं लागतं. मग या मंत्र्यांना मंत्र्यांना मंत्री बनवणारा जो भगवंत आहे तो येणार म्हटल्यावर नरकाचा स्वर्ग बनेल की नाही? बोला. मर्म लक्षात घ्याल कथेचं. भक्त असतो ना तो नरकात जाईन का स्वर्गात जाईल याच्या भीतीमध्ये ग्रस्त नसतो. तो जाईल तिथे स्वर्ग निर्माण करतो. त्याच्यामध्ये त्याच्या क्वालिटीज अशा असतात. तो जाईल तिथे चांगल्या प्रकारचं कार्य निर्माण करतो. 10 वर्षापूर्वी काय होती भारताची अवस्था? बोला. पुन्हा राजकारणाचंच उदाहरण देतोय. 10 वर्षापूर्वी भारताच्या इतकं कर्ज होतं डोक्यावर, कसले रस्ते होते आणि काय होती अवस्था. स्वर्ग निर्माण करत आणलाय की नाही? म्हणून अजून लक्षात ठेवायला, आधी 60 वर्ष ज्यांना दिली ते अशीच 60 वर्ष यांना पुढे द्या, म्हणजे स्वर्ग निर्माण होईल. हे मला सांगायचंय. अगदी सोपा हिशोब. यांना 60 वर्ष त्याला 60 वर्ष, किती सोपा हिशोब. काही वर गप्पा नका मारू. आपण आपला कॉन्फिडन्स घ्या. लहान मुलांनी सुद्धा ठरवा की मी जिथे जाईन तिथे स्वर्ग निर्माण करीन. प्रॉब्लेम असणारच आहे. असं जगात एकही ठिकाण नाही की जिथे सगळं व्यवस्थित आहे. मग तिथे जाऊन काय करणार? झोपा काढणार तुम्ही? तुमच्या क्वालिटीज काय? कधीच आपल्याला भागवत हा ग्रंथ आयदी बनवत नाही. मी जाईन तिथे चांगलं कार्य निर्माण करीन. आपल्याला प्रल्हाद हा कॉन्फिडन्स देतोय. मला नरकात पाठवा, मी त्याचा स्वर्ग निर्माण करीन. विलक्षण आत्मविश्वासानं भारून टाकणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. मुलींनी ठरवावं. मी जेव्हा लग्न, म्हणजे अगदी काही वाईट परिस्थिती असेल असं नाही आहे, पण कशी परिस्थिती असेल मी स्वर्ग निर्माण करीन. माझ्या सासूबाईंचं प्रेम मिळवेन, सासऱ्यांचं प्रेम मिळवेन. पती माझा आहेच आहे. मुलींनी ठरवून टाकावं. गेल्यावर नरक नाही निर्माण करू, गेल्यावर स्वर्ग निर्माण करावं. आणि याकरता पहिली गोष्ट अध्यात्म श्रवण करीत चला. ज्ञानेश्वरी दासबोध ऐकत चला. परिणाम असा होतो की आपण पाऊल नकारात्मकता फेकून दिली जाते. हो, प्रल्हादाची आख्यान या अर्थानं खूप पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं आख्यान आहे. देव कुठं आहे? सर्वत्र सदा सम. किती संकट आली तरी मी नाम, माझा परमार्थ, माझा धर्म सोडणार नाही. देवाकडं नव्हे कुणाकडंच काही मागणार नाही. माझ्या नातेवाईकांची मी काळजी घेईन, वडिलांच्या उद्धाराची इच्छा. एक एक मुद्दा बघा. आणि नरकात जाण्याला सुद्धा घाबरणार नाही. मी पाऊल ठेवेन तिथे चांगल्या प्रकारचं कार्य निर्माण करेन. विलक्षण आत्मविश्वास. हे ऐकलं आणि भगवान डोलायला लागले. वा, अजून कोण? म्हणून ध्रुव आणि प्रल्हाद या दोघांची तुलना केली ना. काल ध्रुव ऐकलाय आपण आणि प्रल्हाद आत्ता थोडासा ऐकला, सगळा मी सांगितलंच नाहीये. या दोघांची तुलना केली ना तर दोघांच्याच उजवा कोण आहे? तर प्रल्हाद उजवा आहे. कारण आढळ पदाची मागणी ध्रुवानं केलेली आहे. हो, यानं ती पण केली नाही. केली ती जगत कल्याणाची मागणी केली. ध्रुवानं ते कार्य केलंय. म्हणजे पोत दोघांचा सारखा आहे, गुणवत्ता वेगळी आहे. भक्त म्हणून दोघेही भक्त आहेत, पण गुणवान जास्त तत्वनिष्ठ भक्त कोण असेल तर प्रल्हाद आहे. आणि भावनात्मक भक्त कोण असेल, कारण त्याचा अपमान विपमान झालाय म्हणून तो गेलाय. हो, थोडस लक्षात घ्या. आणि यानंतर अतिशय गोड असा अध्याय बरं का, 9वा अध्याय, 7व्या स्कंधातला 9वा अध्याय. एक एक श्लोक अभ्यासावा असा आहे. यानंतर पुढचा अध्याय जो आहे तो त्रिपुरासुराच्या उद्धाराचा आहे. भगवान विष्णू गाय बनले आणि ब्रह्मदेवाला वासरू केलं अशी कथा आहे त्यात. आणि त्या त्रिपुरासुराच्या अमृताच्या विहिरी पिऊन टाकल्या. आणि अशा पद्धतीने मरणारे राक्षस कायम जिवंत व्हायचे ते त्याच्यात टाकायचं. तो खूप मोठी कथा आहे, मी सांगत बसत नाही. पण भगवंताच्या विष्णूंच्या कृपेनं या शंकराने त्रिपुरासुराचा उद्धार केला, ही कथा येते. नंतर 11वा अध्याय जो आहे
तो स्त्रियांना उपदेश करणारा अध्याय आहे बरं का. स्त्रियांना उपदेश कशा करता, पुरुषांना उपदेश करून उपयोग नाही म्हणून. घरामध्ये जबाबदारी कोणावर असते, घरामध्ये घर कोण आवरतं सांगा ना, आणि सगळं कचरा कोण करून ठेवतं. मुलं येतात, इकडे एक चप्पल टाक, तिकडे एक सॉक्स टाक, नवरा येतो अशी बॅग टाकतो. म्हणजे बघा तो स्वभावच आहे. म्हणजे असं नाही की असंच असतं, पण जबाबदारी कुणावर आहे, स्त्रियांवर आहे. मी फक्त घर आवरणे वगैरे असं नाही सांगत आहे बरं. अनेकदा शेतकरी लोक आत्महत्या करतात असं आपण ऐकतो, त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली असं ऐकलंय का हो? स्त्रियांना 8 पट शक्ती दिली आहे, धैर्य दिलंय 8 पट. त्यामुळं स्त्रियांवर जास्त जबाबदारी आहे. अहो पुरुषाला फक्त निमित्त केलं आहे. 9 महिने पोटामध्ये बाळ वागवण्याची जबाबदारी निसर्गाने कुणावर टाकली विचार करा. यांना 5 मिनिटं बॅग दिली तर ते म्हणतात बधर बाई मला कटकट होते. बॅग 9 महिने पोटात बाळ. म्हणून उपदेश हे सगळं ऐकण्यासारखं आहे बरं का. एक एक डिटेल स्टडी करत गेलो ना असं वाटतं अरे काय छान आहे हे सगळं. आणि मला खूप वेळा वाटतं हे अभ्यासक्रमात आलं पाहिजे. त्यानंतर 4 आश्रम सांगितलेत. म्हणजे आपला धर्म जो आहे तो वर्णाश्रम धर्म आहे बरं. 4 वर्ण आणि 4 आश्रम हे माहिती करून ठेवा. आता ते काय डिस्टर्ब झालंय सगळं त्यात नाही जायचं आपल्याला. 4 वर्ण आहेत आपल्याकडे. शिकवणारा वर्ग, पवित्रता सांभाळणारा एक वर्ग, रक्षण करणारा एक वर्ग, व्यवसायाची पोटापाण्याची व्यवस्था करणारा वर्ग, आणि या तिघांची पायाभूत सुविधा निर्माण करणारा एक वर्ग. तिघांसाठी असे 4 वर्ण आहेत आपल्याकडे. तो शिकवणारा, जगात सात्विकता सांभाळणारा वर्ग आहे, उत्तम पवित्रता सांभाळणारा वर्ग आहे. त्या वर्णाचं पूर्वीचं नाव आहे ब्राह्मण वर्ग. रक्षण करणारा, पोलीस आणि मिलिटरी हा जो वर्ग आहे ना हा क्षत्रिय वर्ग. सगळे उद्योगपती, पोटापाण्याचे व्यवसाय करणारे हे सगळे वैश्य वर्ग. आणि सगळे इंजिनियर्स, सगळे सायंटिस्ट, सगळ्या प्रकारची स्वीपर व्यवस्था करणारे, सगळे पायाभूत सुविधा निर्माण करणारे जे आहेत, या सगळ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ना. ब्राह्मणांकरता वेदाची पोथी छापलेली पाहिजे, त्यांची धोत्रं बनवलेली पाहिजेत, अमुक पाहिजे नाही का, दर्भ आणून दिले पाहिजेत. हे करणारा वर्ग तो शूद्र वर्ग. क्ष नाही बरं का, श आहे. शामगृहातला श. क्षत्रियात लक्ष नका आणू. शूद्र म्हटल्यामुळे घोटाळा झालाय. शूद्र. आणि या तिघांनी या शूद्राला नमस्कार करायचा आहे असं आहे. खूप डिटेल स्टडी आहे. म्हणून हे 4 वर्ण आणि आश्रम. आश्रम म्हणजे वयोगट. 4 वयोगटातली 4 कर्तव्य सांगणारा हा 12वा अध्याय आहे. 4 वयोगट आहेत. 1 ते 25 सोपं करून सांगतो. 26 ते 50, 51 ते 75 आणि 76 ते 100 जर जगलो तर. कारण 100 वर्ष जगणार आपण व्यवस्थित राहिलो तर. असं म्हणजे व्यवस्थित कुठलं कुपथ्य नाही केलं तर राहतोच मनुष्य. बरं काही करून मरणार नाही, तो सहज होणार त्याचं. तर त्या पहिल्या वयोगटामध्ये काय मिळवाल तर तब्येत मिळवा आणि चांगल्या प्रकारच्या विद्या मिळवा. युजफुल बरं, उपयुक्त विद्या मिळवा. दुसऱ्या वयोगटामध्ये काय करा तर नेटकेप्रमाणे प्रपंच करा आणि उरलेल्या 3 आश्रमांची जमेल ती सेवा करा. 4थ्या आश्रमामध्ये काय करा तर आता सोडायचं आहे सगळं. जगाशी होणारा वियोग हा अपरिहार्य आहे गृहीत धरून त्यात वियोगाची तयारी करा. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे ना, 50 नंतर म्हणाले फार प्रपंचात अडकू नये. नवरा बायकोंची स्पर्धा असते म्हणले 50 नंतर. तू आधी जातो का मी आधी जाते, महाराजांचं वाक्य. म्हणून छान तयारी करावी. मरणाची तयारी करण्याचा कुठला वयोग. 50 नंतर एक एक गोष्ट सोडायला सुरुवात करावी. एकदा जेवा, फळं खा, नाम घ्या. आत्तापर्यंत थोडं थोडं केलंय पण आता सिरियसली करा. निवृत्त झाले तरी माणसं जास्तच कामं करतात आणि निवृत्त झालेल्या लोकांना जास्त, तुम्हाला काय काम आहे, मुलांना तुम्ही शाळेत आणा, तुम्हाला काय काम आहे म्हणून जास्त काम त्यांना लावतात. अगदीच आजारी पडलं आणि ते अंथरुणाला खेळलं तर गप्प असते. आता टी व्ही तरी बघतंय, मोबाईल तरी पुढं पुढं स्क्रोल करत राहतंय. ते कधी होणार गंभीर? आपण गंभीर कधी होणार स्वतःच्या जीवनावर? नाही. आता मला तयारी करायची. बरं, ही तयारी करण्याचा वयोगट कुठला? वानप्रस्थ. वनामध्ये प्रस्थान ठेवणे. प्रस्थान म्हणजे निघणे.
असताना गाडीचं अरायवल, प्रस्थान, डिपार्चर. अरायवल म्हणजे येतं, निघणार आहे आता आपण. मरताना दुःख होऊ नये याची तयारी 20, 25, 50 वर्ष आधी तर सुरू करायची. आनंदात, संतुष्ट, काही नको, काही नको, खरंच नको. ही तयारी, भागवत हा जास्त स्ट्रेसफुल, दाबून सांगणारा कुठला काय सांगतो तो निवृत्तीचा ग्रंथ आहे भागवत हा. लक्षात, हे तुम्ही रामकथा ऐकायला लागलात ना, त्यात प्रवृत्ती सांगितली आहे, त्यात निवृत्तीचा फार कमी श्लोक आहे. इथे निवृत्तीपर ग्रंथ आहे हा. पण राजाचं ती तयारी झाली पाहिजे ना. काय होतं, तुम्ही विचारा नाही तर विचारू नका, सोडायचं आहेच आहे की हो. नाही म्हणले मी नाही कधी सोडणार. अरे मेल्यानंतर तू नाही म्हटलं तरी नेऊन पोहोचवणार आहे. नाही म्हणले आमचे वडील नेहमी म्हणत होते मी कधी जाणार नाही, ठेवून द्या त्यांना, त्याचा अंथरुणावर राहू देत. असं शक्य आहे का? वास सुटेल. एखादं ते ठेवतील, ते सेंट झेवियरचं ठेवलंय ना प्रेत, एखाद्याचं ठेवतील, पण असं नाही शक्य नाहीये. म्हणून मन त्यातनं डिटॅच होणं, ही तयारी आपण वानप्रस्थात करायची. आपण व्यवस्थेत अडकलेलो असतं असंही नाही आहे, मुलात अडकतो आणि मग रडत असतात माणसं. बुवा काय इतकं मी केलं प्रपंचामध्ये सगळ्यांकरता, मुलांकरता. आमचे गुरुजी त्याला वाक्य वापरतात, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, जीवाचं. पण 6 महिन्यात तिचा झाला. माझे गुरुजी सांगतात 6 महिन्यात तो तिचा नाही झाला. ज्या दिवशी रस्ता क्रॉस करताना त्याने तुमचं बोट सोडलंय ना, त्या दिवशीपासून तो तुमचा राहिला नाहीये. हे त्याच्याकडनं दुःखानुभव यायची वाट न पाहता ठरवा. चांगली पण मुलं असतात, असं काही सगळेच जण वाईट असतात असं नाही सांगणं चाललं. तसंच असलं तरी सुद्धा तुम्ही डिटॅच व्हा. तुम्ही सगळं करा सगळ्यांकरता, पण आतून डिटॅच होऊन ते करा, म्हणजे ते दुःखदायी होणार नाही. मरणाची वेळ आली, रेडी फॉर डिपॉर्चर, चलो चलते, अच्छा. आनंदात मरावं, आनंदात जगावं आणि आनंदात मरावं हे सांगणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. पूज्य डोंगरेजी महाराज नेहमी भागवताची प्रस्तावना करताना सांगायचे, जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. इतकी सुंदर व्यवस्था. अशा पद्धतीने हे वानप्रस्थ आणि संन्यासाचा त्याच्याकरता स्वतंत्र अध्याय दिलाय परत वेगळा. असो, यानंतर साधक कशाला म्हणायचं, साधक कुणाला म्हणायचं, सिद्ध कसा असतो हे सांगणारा 13वा अध्याय येतो. 14व्या अध्यायात पुन्हा गृहस्थ धर्माबद्दल मार्गदर्शन केलं. आणि 15वा अध्याय, 7व्या स्कंधातला शेवटचा 15वा अध्याय हा मोक्ष धर्म म्हणजे आत्मज्ञान करून घेण्याचं कर्तव्य सांगणारा. धर्म म्हणजे कर्तव्य, मोक्ष मिळवण्याचं कर्तव्य कसं करावं हे सांगणारा 15वा अध्याय. आणि इथे 7वा स्कंद समाप्त होतो. 8व्या स्कंदाला आरंभ करूया. तत्पूर्वी थोडं नाम गाऊया सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. हरि बोल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो
नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि बोल नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय यानंतर 4 मनूंचं वर्णन येतं. मन्वंतराचा काळ जो आहे तो खूप मोठा आहे. पुन्हा पुन्हा सांगतो मी, मनू म्हणजे माणसाचं शरीर, माणसाचं जे स्ट्रक्चर आहे ते निर्माण करणारा महामानव. आणि तो काळ खूप मोठा आहे. त्यांनी लिहिलंय की 30,772 गुणिले 10 वर 7 पूज्य दिली तर जो काय काळ येतोय ना तो एका मन्वंतराचा काळ आहे. एका मनूपासून दुसऱ्या मनूपर्यंतचा अंतर म्हणजे मन्वंतर. इतका मोठा काळ आहे. आत्ता कुठला मनू चालू आहे तर वैवस्वत मनू. स्मरण करा म्हणजे काय तो मनू म्हणजे कळून घ्यायचं काय गरज नाही. नुसतं स्मरण, वैवस्वत मन्वंतरे नुसतं स्मरण केलं तरी पुरतं. कारण ती जी काही देवता आहे ना त्याला कळतं की अरे याने माझं स्मरण केलं, याला काही कमी पडता कामा नाही. असं आहे मनूचं कालच आपण पाहिलंय की मनूची पूजा केली ना तर सत्ता मिळते. राज्य म्हणजे अगदी काय मी पंतप्रधान होईल असा अर्थ नव्हे, पण माझ्या घरात माझी बायको ऐकत नाही ती ऐकेल म्हणजे तेवढी तरी सत्ता चालेल. टी व्हीवरती नाही का, मला बघायच्या असतात बातम्या, तिला बघायची असते सिरियल, मग बातम्या बघायला मिळतील. निदान एवढं झालं तरी खूप झालं मनूच्या स्मरणाने. सोपं करून बघा म्हणजे मग कारण आपलीच माणसं आपलं ऐकत नाहीत ना असं. तर ते 4 मनूंचं वर्णन करणारा पहिला अध्याय आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अनेकदा ऐकलेलं गजेंद्र मोक्षाचं आख्यान आहे. गजेंद्र मोक्ष म्हणजे काय हो, सगळं आख्यान मला सांगायचं नाही, त्यातला मर्माचा भाग फक्त बघू. अगस्तींच्या शापामुळं इंद्रद्युम्न म्हणजे दक्षिण भारताचा राजा हत्ती झाला आणि त्यांच्या उशापानं त्याचा उद्धार होणार आहे. देवल नावाच्या ऋषींच्या शापामुळं हुहू नावाचा एक गंधर्व होता, त्याचं नकरामध्ये रूपांतर झालं म्हणजे मगरीमध्ये, आणि त्या मगरीने या हत्तीचा गजेंद्राचा पाय धरला. अतिशय पराक्रमी होता तो, म्हणजे सत्वान व्याकुलयन तटान द्विदलयत असं वर्णन केलंय. तो जर रागावला आणि एखाद्या मोठ्या पर्वताच्या कड्याला असं केलं त्यांनी तर कडेच्या कडे उन्मळून पडत असत. अशी अफाट ताकद असणारा, सगळ्या हत्तीणी, सगळे हत्ती, सगळे प्राणी त्याचा ऐकतायत. पूर्ण त्या त्रिकुटाचल म्हणजे राजस्थान, त्रिकुटाचल पर्वताचा राजा सिंह सुद्धा त्याला पाहिलं की शेपूट वाकवून पळून जायचे, असा पराक्रमी. पण पुष्कर तीर्थावरती एकदा गेला दुष्काळ पडल्यामुळं, आणि आंघोळीला पाणी प्यायला उतरले सगळेजण, आणि नकरानं याचा पाय धरला. बाकीचे सगळे पाणी बिणी प्यायल्यानंतर पळून गेले आणि याला सोडवायला कुणी उरला नाही. खूप दिवस युद्ध झाले बरं, 100 वर्ष लिहिलंय त्यांनी. यानं थोडी मदत मागितली, कधी मदत मागायची वेळच आली नव्हती, असा होता हो पराक्रमी.
तीराकडे असा करून पाहतो, सगळ्या हत्तींनी आणि हत्तीणींनी वाट पाहिली, कॅन्सरचा पेशंट मरू दे तिकडे म्हणून सगळेजण निघून गेले. आणि आता हा विचार करतो, प्रेम 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 म्हणणारे गेले कुठे? पंजाबमध्ये गुरु नानक जे होऊन गेले, त्यांनी सांगितलंय एका सर्टन लेवलपर्यंत, एका मर्यादित अवस्थेपर्यंत जगात प्रेम बिम असतं. चांगलं प्रेम करणाऱ्यांबद्दल बोलतोय मी, ते सुद्धा एका मर्यादित प्रेम असतं. आपलं उपयोगित्व संपलं आणि त्रास व्हायला लागला की प्रेम बिम सब झूठ है. जगत मो झूठी देखी प्रीत, जगत मो झूठी देखी प्रीत, जगत मो झूठी देखी प्रीत, झूठी देखी प्रीत. अपनो ही सुख सो सब लाग्यो, अपनो ही सुख सो सब लाग्यो, क्या दारा क्या मीत, जगत मो झूठी देखी प्रीत. मेरो मेरो तू माझाच आहेस, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. आय लव्ह यू. सबे कहत है, सगळेजण म्हणतात, पण तसं डायलॉग असतात होते. मेरो 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 सबे कहत है, का हित सो बांध्यो चित्तरे. काहीतरी स्वार्थ आहे म्हणून हिताशी बांधलेले आहोत आपण, आपल्या हिताशी. अंतकाल संगी नहीं कोई, अंतकाल संगी नहीं कोई, अंतकाल संगी नहीं कोई, यही अचरज की रीत, जगत मो झूठी देखी प्रीत, जगत मो झूठी देखी प्रीत, जगत मो झूठी देखी प्रीत. मन मूर्ख अजहू नाही समज. मूर्खाला हे कळतच नाहीये, कळेपर्यंत उशीर झालेला असतो. एक लक्षात घ्याल, प्रपंचातली माणसं आपल्यावर प्रेम नाही करणार असं सांगणं नाही चाललेलं. त्यांनी कितीही प्रेम केलं तरी ते मृत्यूपासून सोडवू शकणार नाहीत हे सांगणं चाललंय. मरायची वेळ आली, कठीण परिस्थिती आली, काय करतील? आपल्या करता भरपूर खर्च करतील. चांगलं हॉस्पिटल, चांगले डॉक्टर, चांगल्या प्रकारची औषधं, मेलो तर चांगल्या प्रकारचा प्लॅस्टिकचा हार, चांगला फोटो. अजून काय करू शकणार आहेत? रडतील थोडेसे, एखाद वेळेस रडतील, पण किती वेळ रडतील? सखे सोजरे डोळे पुसतील, फिरून आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला पथ आचरितील, असेच वारे पुन्हा वाहतील, होईल का त्यात अंतराय. बाकी कुणाचा नाही, मी माझा विचार सांगतो नेहमी. बऱ्यापैकी प्रवचन परफॉर्म करायचा मी प्रयत्न करतो. गर्दी आहे, चांगली आहे, प्रेमही करता आपण, पण यातलं काही होणार नाही आणि मी असा अंथरुणाला खेळलो याची कल्पना करा. तेव्हा माझ्याजवळ कोण असेल हो? बाकीच्यांना तर ICUत यायला परवानगी नाही. डॉक्टरांचा राऊंड असतो तेव्हाच फक्त येतात, तेव्हाच फक्त ते येणार आहेत. बाकीच्यांना आत यायला परवानगी नाही, ते काचेतनच
जमलं तर या, नाहीतर आहे मेडिक्लेम. अत्यावस्थेमध्ये आपण सगळ्या अर्थाने बांधलेलो असतो, उठू शकत नाही. त्यावेळेला माझ्या डोक्याशी कोण बसणार आहे सांगा? माझे सद्गुरू फक्त तिथे असतील ना. आपण आपला विचार करायचा. माझा रामराय माझ्या डोक्याशी बसलेला असेल ना, तो डोक्यावरून हात फिरवेल ना. बाळा काळजी करू नकोस, तुला होत होतं तोपर्यंत तू तुझं काम मनापासून केलंय, आता बारी माझी आहे. कारण तो या सगळ्या रूप आणि नाम याच्या अतीत आहे. त्यामुळं त्याच्यावरती मृत्यूची सत्ता चालत नाही. ज्याच्यावर मृत्यूची सत्ता चालते ते नामरूपात्मक सगळं जग आहे. तो नामरूपाला निर्माण करणार आहे, लक्षात घ्या. मृत्यूचा मृत्यू आहे तो. मृत्युम मृत्यू नमाम्यहम, नरसिंहाचं वर्णन आहे. आपले सद्गुरुनाथ किंवा सद्गुरुनाथ भगवंत आपल्या डोक्याशी बसेल, प्रेमानं डोक्यावरून हात फिरवेल. काळजी करू नको, तुला माझं स्मरण मरेपर्यंत द्यायची माझी जबाबदारी आहे. काळजी नको करूस, तू काही करू नकोस. आता मी तुला माझं स्मरण करायला लावतो. अंतकाळी तैसा, ज्ञानोबांचे शब्द आहेत बरं, माझ्या पदरचं नाही बोलत आहे. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. आतूनही सांभाळतो आणि बाहेरूनही सांभाळतो. संत सज्जनानी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे. तोच फक्त आपल्याला सांभाळतो. हे लक्षात घेऊन तब्येत चांगली असताना त्याचं प्रेम मिळवा, हे सांगण्याकरता चाललंय. अंत हे समजून न घेणाऱ्याला मूर्ख म्हटलंय नानकाने. मन मूर्ख अजहू नाही समजत, मन मूर्ख अजहू नहीं समझत, सीख दे हार्यो नीत. शिकून घ्या. नानक भव जल पार परेसो, नानक भव जल पार परेसो, नानक भव जल पार परेसो, नानक भव जल पार परेसो. गावत प्रभु के गीत, गावत प्रभु के गीत. जगत मोह झूठी देखी प्रीत, जगत मोह झूठी देखी, झूठी देखी, झूठी देखी प्रीत. जगत मोह झूठी देखी प्रीत. चिंता लागली पाहिजे याकरता हे आख्यान आहे. तब्येत चांगली असताना, सगळं छान छान असताना हे आपल्याला तेवढं संवेदनात्मक वाटत नाही जेवढं वाटायला पाहिजे. त्यालाच ते वाटतं जो या अवस्थेतनं जातोय. आणि आता हा विचार करतोय, नकराने पाय धरलाय, ओढतोय, तो पाण्यात बुडत चाललोय, काहीच करता येत नाही. हो, कुणी मदत करायला नाहीये. आणि आता यानं सोंड अशी केली आणि प्रार्थना केली, जगाचा जो ऐसा धनिक वणतो पाव मजगा. माहिती नाहीये कोण प्रमुख आहे, जगाचा प्रमुख कोण आहे माहिती नाहीये. अगस्तींच्या आशीर्वादाचा, उशापाचा उपयोग इथे झाला. संकटात भगवंत आठवतो, हे वाक्य खूप मोघम आहे, रॅन्डम सेंटेन्स. संकटात भगवंत आठवायला सुद्धा देवाची कृपा लागते. आता दारू आठवते किंवा ज्याच्यामुळे संकट आलं तो आठवतो, तसाच आहे तो, त्याच्यामुळे सगळा घोळ झाला. आता आम्ही असं होतं, परमेश्वरा धाव हे आठवायला सुद्धा भाग्य लागतं. आणि हे त्याचं होतं. इथे त्याला उशापाचा उपयोग झाला आणि त्यानं प्रार्थना केली, नसे ठावा ब्रह्मा. माहिती नाही कोण मुख्य आहे. नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी. हरी जो तापाते उचलून या कृपा सिंधुल हरी. हरी वाटे काळा,
हरी वाटे काळा करीस विपती मृत्यू भुजगा जगाचा जो ऐसा धनिक बनवतो पाव मजगा. आणि असं म्हटल्यानंतर चर्चा सुरू झाली. हो, जोरात ओरडतोय, देवा कोण देव मुख्य आहे, देवा देवा कोण आहे, देवा देवा कोण मुख्य आहे. त्यांनी सगळ्यांची चर्चा सुरू झाली. इंद्र म्हणलं कोणाक मारतोय, कोणाक मारतोय. हा म्हणलं कोणाक मारतोय. चंद्र इंद्र वरून सगळेजण वरून असे आकाशात गर्दी केली. अरे आम्ही तारू का तुला. तो म्हणला ते मला माहिती नाही, तुमच्यापैकी मुख्य कोण आहे त्यांनी मला तारा. इंद्र म्हणला मी मुख्य नाहीये पण तुला तारू का. नको मग मी मरेन, मी मरायला तयार आहे. कोणी आलं नाही. हो, आणि आता हा अगदी मरणाला टेकलाय आणि सांगतोय हाती, देवा बघ बरं तुझ्या पुराणामध्ये लिहिलं जाईल यानं हाक मारली पण नाही आला तो. त्याला माहिती नाही विष्णू कोणी बरं का. हरी त्यावेळेचा भगवंताचा अवतार आहे. हरी असा अवतार आहे. विष्णूला त्यावेळेला हरी म्हणत असत. विकुंठा नावाची त्याची पत्नी आहे एका अवतारात, म्हणून तिच्या करता लक्ष्मी करता बनवलं ते वैकुंठ. बरं ताजमहालच्या खूप आधीच आहे. नाही आला. देवा बघल तुझ्याबद्दल लिहिलं जाईल की यांनी हाक मारली आणि आला नाही, तुझ्या भक्तीचा महिमा बिघडेल. भगवान म्हणले मला ब्लॅकमेल करतोयस, गेला उडत. शेवटी सांगतोय देवा मरणाऱ्या हत्तीकडून काय सेवेची अपेक्षा करतोस. तुला देव म्हणतात, देवचा एक अर्थ पहिले देव फिर लेव. नामदेव महाराजांनी म्हटलंय ना त्याला, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार काय रोधू देवा तुमचे कृपणाचे द्वार. काय रोधू देवा तुमचे कृपणाचे द्वार. पतित पावन नाम ऐकुनी पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन नहोसी म्हणून जातो माघारा. देवा तरी आला नाही. त्याच्या मनात काय काय मोठं आहे बरं. गजेंद्राने केलेलं हे स्तवन आहे ना, ते पूर्वीच्या काळी 1-2 पिढ्या आधी सगळेजण घरात म्हणत असत. फार सुंदर आहे. फार मोठ्या संकटापासून सुटायला ते उपयुक्त आहे. फार मोठ्या संकटापासून सुटायला गजेंद्रानं केलेली भगवंताची स्तुती फार सुंदर आहे. त्याचं मराठीकरण आमच्या मोरोपंतांनी केलंय. त्याचं नाव आहे संशय पद्यरत्नमाला. 1-2 आर्या त्यातल्या ऐकवतो, सगळं नाही ऐकवत. तर तुम्ही देवाला प्रार्थना कराल, नकराच्या तावडीतनं नंतर सुटेल, आम्हाला बुवाच्या तावडीतनं सोडवा, चहा झाला असेल तिकडे. असं नको, कंटाळा नाही येता कामा. काय आलं याच्या मनात, देवा मी हाक मारली आणि तू उपेक्षा करत नाहीस ना. तू 100% मला हाक, माझी हाक आल्यानंतर माझा उद्धार करायला तू निश्चित निघाला असणार आहेस. उठता बहुत्वरेने पटकन उठलास आणि भराभरा शंखचक्र घ्यायला लागलास. इतक्यात लक्ष्मी देवीने विचारलं, कोठे जाता असे तुम्हा देवी. कुठं निघालात हो असं विचारलं ना. आणि कधी बाहेर कोणी निघाला ना तर कुठं निघालात विचारू नये. पूर्वी आमच्या लहानपणी आठवतंय, आम्ही जर विचारलं ना तर कुठं असं विचारलं की कुटायचे घरातले लोक आम्हाला. आता हात सुद्धा लावत नाही कोणी. आता हल्ली ते म्हणजे मिनरल्स प्रोटीन्स बंदच झाली. खाटकन वाजवायचे, फाटकन तडाखा. माझे वडील तडाखा म्हणतात. तडाखा पाहिजे का, काय बोल नकोस असं म्हणायचं. आपल्याला आपलं लहानपण आठवत असेल ना. शिक्षक काय ना, परवा त्या चेन्नईला एका शिक्षिकेनं मुलीला फक्त तू का होमवर्क केलं नाही म्हणून असं केलं. छोटी मुलगी होती 5वीतली, तिला असं केलं. त्या मुलीच्या आईवडिलांनी केस घातली त्या टीचर विरुद्ध आणि तिला क्षमा मागावी लागली. क्षमापत्र द्यायला लागलं, मी चुकले, आणि 50,000 रुपये त्या मुलीला द्यायला लागले. आपण ते न्यायालयाचं ते
मी हे जेव्हा वाचलं इतकं वाईट वाटलं. माझ्याच लहानपणी असतं तर मी कोट्यावधी रुपये मिळवले असते. कोठे जाता असे तुम्हा देवी, पुसती झाली नेणू, पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी. देवा असं शक्यच नाही की कुणी हाक मारली आणि तुम्ही नाही निघालात. इम्पॉसिबल. काहीतरी समस्या आली असणार म्हणून थांबलात ना, म्हणून लेट होतोय ना देवा. किंवा नारद आला, तुम्ही निघालात, इतक्यात नारद आले आणि त्यांनी गायन सुरू केलं. किंवा नारद आला, आला पीत स्वकीय सच्चरित्रे, प्रेमळ गीत तुम्हाला हरी, हरिणा परिस बहुवश करीते. म्हणून ऐकत थांबलात का थोडा वेळ? नाही का माणसं कीर्तनावरून जाता जाता मध्येच थांबतात आणि बरं वाटलं तर बसतात, टेकायला मिळालं तर टेकतात, पुढचं बोलत नाही. किंवा दुर्दैव माझे प्रभूच्या मार्गात आडवे पडले, माझं पूर्वीचं कुठलं तरी वाईट कर्म तुमच्या येण्याच्या मध्ये आडवं पडलं. काय किती चांगली गाडी असेल तरी झाड पडल्यावर काय ती गाशीवरनं काडीपेटीसारखी ठेवता येत नाही हो, म्हणून माझ्या दुर्दैवामुळे येत नाही का? किंवा मजहुनी दुसरा कोणी बहुदीन दास आढळला, मी तुम्हाला कॉल केला आणि इकडे यायला निघालात, इतक्यात माझ्यापेक्षा सिरियस पेशंट मिळाला म्हणून तिकडे गेलात का? तत्शुभ दैव समीरे, त्यावरी करुणा घन प्रभू वळला. का माझ्याकडे येताना मुहूर्त काढण्यात वेळ घालवताय? प्रायः सुमुहूर्ताचा शोध करा यासी लागला वेळ, होय महत् कार्य परी प्रभूचा तो नित्य सहज हा खेळ. देवा किंवा चुकते काही, माझा फॉर्म भरण्यात चुकतंय का काही? प्रार्थना करण्यात माझ्याकडनं काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतीये म्हणून थांबलायस का? होतं ना ते पासवर्ड नीट नाही, इनकरेक्ट पासवर्ड म्हणून ते ओपन होत नाही फाईल. बघा होतं की नाही? असं होतंय का? किंवा चुकते काही स्तवनी तेणेची मागुता बससी, उठला होतास पण चुकलं म्हणून परत बसला, असं झालं का? तरी हे मन मूर्खत्व प्रभू तू दोषज्ञही तसा नससी. किंवा असं झालं का देवा की कळवा या कर्मे, अरे तो हात मारतोय बघू बरं त्याची वही, त्याने काय काय उद्योग केले आतापर्यंत. की कळवा या कर्मे धर्मे तुझ दाविली असेल वही, वही दाखवली का रे माझी? दृष्टी पुढे राहे ऐसा पापात त्या नसे लवही. तुझी प्रार्थना केल्यावर किती पापी असेल तरी उद्धरत होणार आहे. खूप आहेत बरं, मी त्यातलं 2-4 ऐकवल्या. फार इतकं तुम्हाला सांगतो हे रमणीय. आपण प्रार्थना कशी करावी हे सांगणार आहे. आणि शेवटची आर्या, माझे वडील ही आर्या नेहमी म्हणायचे, म्हणजे काही कीर्तनकार नव्हते, ते गुणगुणायचे, त्याने कीर्तन आवडायचं त्यांना. तेव्हाच मला लहान हिच्या एवढा असल्यापासून मला पाठ आहे ती आर्या. तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा देवा, तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचून इतराते, तुझ वाचून इतराते, दिनमुख पसरून काय मागावे. आला का? तरीही आला नाही. आणि आता मरायला लागला तो. कल्पना करा, खूप वेळ धडपडतोय आणि शेवटी आता नक्राची शक्ती, नक्र म्हणजे मगर, मगरीची शक्ती पाण्यात जास्त असते. नक्रम स्वस्थानम आसाद्य गजेंद्रमपि कर्षती, सएव प्रच्युत स्थानात शूनापि परिभूयते. त्या गजेंद्रांनी आता शेवटचा एक अखंड तांडव केला आणि नाही वाचत आहे म्हणून धीर सोडून दिला आणि मरता मरता एक फक्त कमळ घेतलं. त्या पाण्यावरती भरपूर कमळं होती, विविध रंगाची कमळं होती, असं वर्णन आहे इथे.
निळ्या रंगाची होती, पिवळ्या रंगाची होती, सोनेरी होती, सुरेख सुरेख कमळं होती. त्यातलं एक कमळ तोडलं आणि देवा तू नाही आलास ही तुझी बाजू झाली, पण मी तुझी पूजा केली नाही, मी तुझं स्मरण केलं नाही, असं नको. म्हणून मरता मरता ही मी तुझी पूजा करतो. बरं, दाय विल बी डन, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. म्हणून तोडलं ते कमळ आणि वर टाकलं. सुखदेव सांगतात ते कमळ वरती 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 गेलं, केव्हा तरी परत फिरलंच की हो, गुरुत्वाकर्षण होतच तेव्हाही. अहो सावरकरांसारख्या प्रखर राष्ट्रभक्ताला सुद्धा या प्रसंगाची नोंद घ्यावी लागली आहे. कमला नावाच्या आपल्या काव्यामध्ये ते सांगतात, या जगी अनेक फुले फुलती, अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनिया जाती, परितयांची महती गणिती कोणी ठेविली असे. परिजे गजशुंडेने उपटिले, श्रीहरी साठी मेले, कमल फूलते अमर झाले, मोक्षदातई पावन. अहो कमळ होता ना, तो नरेंद्र असो, तो देवेंद्र असो, नाही तर इथला गजेंद्र असो, कमळ होतं कमळ. त्या कमळाने काम केलं बरं. तुकाराम महाराज सांग, अहो किती सगळ्या समर्थांनी पण वर्णन केलंय की गजेंद्रू महा संकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तुकाराम महाराज म्हणतात, तो काय मजा केली हो. हा केसरशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया. हा केसरशी घाली उडी, हा केसरशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया बंध तोडी. कबीर सगळ्यांनी या प्रसंग, अहो ज्या अर्थी समर्थ तुकोबा, कबीर, सावरकर सगळे याच्याबद्दल बोलतात, त्या अर्थी हे खरं असलं पाहिजे की नाही. हॅरी पॉटरची कथा नाही की ते फुलबाजासारखी, हे घडलेलं आहे. आणि त्याचं आजही अजमेरला पुष्करच्या तीरावरती आजही त्याचा स्टॅच्यू आहे. तिकडं गेला तर आधी तिथे जा, चादर तिकडं घालण्याच्या आधी. आणि सगळे गाईड तिथे नेतात आधी माकडासारखे, इकडे नेत नाहीत. नेलं तर फार शेवटी नेतात. आपल्या धर्माचा अभिमान आपण नाही बाळगणार तर कोण बाळगणार. कबीर म्हणाले, हा कहे जग. लक्ष्मीजीने पूछा था, सगळ्या विष्णूंनी लक्षात ठेवा, लक्ष्मी विचारतेस कुठे चालला. मित्राकडे. तो सोडणार आहे का मी न्यायला येऊ. तुम्ही तुमच्या पायाने येऊ शकाल असं वाटत नाहीये. प्रत्येक लक्ष्मी विचारते. लक्ष्मीने विचारलंच याला, विष्णूला, कुठे चाललात. बोले थे हाथी को बचाने चले है. काय कबीर असतील. हाथी को बचाने चले है ऐसा बोलना था. हा कहे जगह पे, थी कहे गजराज के यहाँ. किती वेळामध्ये आले बघा. हा थी पोचले आणि हातातल्या चक्रानं त्या नकराचं मुख वक्र करून टाकलं, त्याचा जॉ फाडून टाकला आणि त्या हत्तीला बाहेर काढला, स्पर्श केला आणि त्याला विचारलं, बाबा रे घरी जायचंय का तुला. स्पर्श केल्यावर त्याचं लगेच सोफ्रामायसिन, जखम बिकम बरी झाली त्याची. तो म्हणला अजिबात घरी जायची इच्छा नाही, कोरोनात कळलं कोण कसं आहे ते. निर्लज्जासारखं घरी कशाला जाऊ, घरच्यांना किंमत नाही, काही नाही. मग काय करतोस, तुमच्यावर येतो, पण या शरीराने येता येणार नाही. हे शरीर टाकतो, नाही तर तीच वेळ आली होती, आनंदात टाकतो. भगवंतांनी स्पर्श केल्यावर त्यातनं त्या तो जो इंद्रद्युम्न होता, म्हणजे हा नावाचा गंधर्व होता, त्याचा तो जीव सूक्ष्म असतंय, त्याला आपल्यासारखा स्थूल देह दिला, म्हणजे विष्णू रूप दिलं. आणि त्याला घेऊन भगवान जेव्हा निघाले तेव्हा नकराने प्रार्थना केली की मला पण न्या. तडफडणाऱ्या नकराने प्रार्थना केली मला पण न्या. भगवंतांनी त्याचाही उद्धार केला. का. त्याच्या उशापामध्ये देवलांनी सांगितलं होतं की एका भगवंताच्या भक्ताचा उद्धार करायला भगवंत येतील, तेव्हा तू जरी वाईट वागला असलास तरी दयेचा अर्ज पुढे टाक, तुझाही उद्धार भगवान करतील.
अरे गजेंद्राचा उद्धार केला हे ठीक आहे, नकराचाही उद्धार केला. कंवा दयालुम शरणं व्रजेम. इतका दयाळू कोण आहे? इतका दयाळू कुठला कोणी नाही आहे बरं. ऐशा दात्या विसरावे, तोंड कोणा पसरावे. समर्थ म्हणाले, आम्ही दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण, तया सांडून आम्ही जन कोणा प्रति मागावे. कोसळोनी पडो हे आकाश, म्हणून आम्ही रामदास. श्रीरामचरणी आमुचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश, आणि कांची वासना पाहो सर्वथा. भगवंत त्याला तुम्ही राम म्हणा, देव कृष्ण म्हणा, देवी म्हणा, दत्त काही म्हणा, आपल्या देवावर आपली पूर्ण निष्ठा पाहिजे, म्हणून आपण मनापासून कर्म करायचं. हे ऐकल्यावर राजाचा आनंद गगनात मावे ना का. त्याचा जर उद्धार होतो तर माझा 100% होणार. त्याच्यापेक्षा निश्चित मी चांगल्या सोसायटीचा. गजेंद्र नाही आहे मी, भक्त म्हणून मी त्याच्यापेक्षा काही कमी नाही आहे. अहंकार नाही बरं, इथे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास. आणि यानंतर पुढची जी कथा येते ती समुद्र मंथनाची कथा येते. समुद्र मंथनाच्या कथेचं कारण सांगतो, आणि अमृत येईल तेव्हा येईल. आपण अमृत तुल्य आधी घेऊ. झाला काय प्रसंग? बली म्हणजे हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचन, विरोचनाचा मुलगा बली. या बलीने आपल्या पराक्रमाने सगळंच्या सगळं ब्रह्मांड जिंकलं आणि सगळीकडं आपल्या लोक अपॉइंट केले. त्यामुळे इंद्रादी देवांना पळून जावं लागलं, सगळीकडून पळून जावं लागलं, नाही तर ईडी. ते विष्णूकडे गेले आणि विष्णूला प्रार्थना केली, काय करू? विष्णू म्हणाले, वैर करू नका, मैत्री करा. बरं, त्यांच्या शपथविधीला तुम्ही गेलं पाहिजे. वैर करून काही होत नसतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा मैत्री केली, कारण त्यांचे वडील एकच आहेत ना. हिरण्यकश्यपूचे वडील आहेत ते कश्यप, आणि इंद्राचे वडील पण आहेत ते कश्यपच आहेत बरं का. म्हणून घरी सत्यनारायण वगैरे काय पूजा असेल तेव्हा सगळे कुटुंबीय एकत्र जमतात, तेव्हा बली वगैरे असे शेजारी शेजारी बसायचे खुर्चीत. हळूहळू हळू करत ते वैर संपलं. आणि विष्णूने एक आयडिया दिली, एक काम कर, बलीला म्हणावं आपण समुद्रातून अमृत काढूया, म्हणजे मग तुम्हाला ना आम्हाला दोघांना होईल. कारण हे बलीला माहिती आहे, पण बलीच्यानी एकट्याच्यानी ते शक्य नाही आहे, आणि देवांना पण एकट्याला शक्य नाही आहे, कारण खूप मोठा प्रयोग आहे तो, औषधी प्रयोग आहे खूप मोठा. आपण तो कथानक पाहणार आहोत. खूप मोठं एकत्र आलं, तुमचं त्यांचं पटत नाही तरी सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षात युती करा बरं का. युती करा, कारण युतीमध्ये तुम्ही एकत्र आलात ना की हे इंद्राने सांगितलं चालेल. मग हळूहळू एका मिनिटात मैत्री होत नसते बरं, पुन्हा फाटलेलं असतं ते एका मिनिटात होत नाही, हळूहळू ते परत जुळलं जातं. असं होतं, हे लक्षात ठेवाल. आणि समर्थांची ओवी कायम लक्षात ठेवा, संधी मिळाली ना तर पुन्हा मैत्री करावी. हां, आता बघूनच घेतो असं नाही करू, त्यात कुणाचंच हित होत नाही. पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे अशी ओवी आहे, पुन्हा मिळवून घ्यावे. म्हणून इंद्राने युक्ती केली, जाऊ दे तुम्हाला टेन्शन, मलाही टेन्शन कशाला, तुमचं चांगलं चालू द्या, माझं काही म्हणणं नाही आहे. मग पुढच्या प्रसंगात भेटले. इंद्र म्हणला भले बसा, मी तुमची खुर्ची मांडतो. बली म्हणला अरे अरे मी घेतो, नाही तुम्ही असू दे. आता आपलं असं आहे की राजकारण हे राजकारणात, आपण कशाला वैर करायचं. असं करत 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 दोस्ती केली. आणि एक दिवस इंद्राने मुद्दा मांडला की परवा विष्णू बोलत होते की तो क्षीरसागर जो आहे ना पृथ्वीवरती, क्षीरसागर म्हणजे कुठला, कॅनडामधला लेक सुपिरियर इथं झाला असावं बरं, हे असं म्हणणं आहे त्यांचं. कारण तो पाणी गोड पाणी आहे, प्यायला चालतं असं पाणी आहे. हे पाणी प्यायला चालत नाही. क्षीरसागर म्हणजे दुधासारख्या त्याच्या लाटा येतात. क्षीर म्हणजे दूध, दुधासारख्या त्या लाटा येतात. इथे तळाशी अमृत नावाचा पदार्थ आहे, पण ते घुसळलं पाहिजे म्हणजे ते सगळे पदार्थ वर येतील. तर अमृत जर आपल्याला मिळालं ना, तुम्हाला मला, तर आपण जे मरतो ते मरणार नाही. बलीला एकदम डोळे चमकले बलीचे. बली म्हणाला, बलीचं काय होतं, त्याचे गुरुजी होते शुक्राचार्य, त्यांच्याकडे संजीवनी नावाची विद्या होती, मंत्र होता. पण काय ते जिवंत करायचे दैत्यांना, पण अशा लोक फार हेकेखोर असतात, एककल्ली असतात, त्यांच्या मूडप्रमाणे घ्यावं लागतं. आणि राजे लोकांना ते चालत नाही, बऱ्याच लोकांना चालत नाही, त्यांना आपले ताटाखालची मांजरं लागतात असं करणार. आणि पराक्रमी लोक तसे नसतात. मी नेहमीच याला उदाहरण देतो की कुत्रं पण मालकासमोर खातं, हत्ती त्यांचा मालकासमोर खातो,
पण कुत्रा असं शेपूट हलवत 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 मालकासमोर खातं आणि हत्ती मालकाकडं असं बघत बघत खातो. दोघंही त्या मालकाचंच काम करतात, पण प्रत्येकाची एक स्टाईल असते. बलीला माझ्याकडून एक म्हणजे प्लॅन बी प्लॅन म्हणून असेल. शुक्राचार्य नाही म्हणले तर अमृत आहे बुवा, नाही का. जेडीओ नाही म्हणलं तर TDP आहे. प्रत्येकालाच असते, म्हणजे हे राजकारण यालाच म्हणतात, बाकी काही नाही. बली म्हणला नेमका प्रोजेक्ट नेमका काय, फाईल घेऊन ये बरं, ती प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल घेऊन ये बरं. आणि इंद्र ती फाईल घेऊन आला. म्हणजे डिटेल्स त्यांनी सांगितलं की अमृत नावाचा पदार्थ वरती काढायचा असेल तर आपल्याला रवी जशी घुसळतात दह्याची आणि त्यातनं लोणी बाहेर काढतात, अशा पद्धतीनं ते अमृत आपल्याला सागरातनं बाहेर काढण्याकरता मोठाच्या मोठा पर्वत रवी म्हणून घ्यायला लागेल. एखादा मोठा साप वगैरे काहीतरी मोठाच्या मोठा भुजंग असा गोल गोल वळवून आणि असं त्याला घुटूर 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 असं आपल्याला ते वळवावं, असं फिरवावं लागेल. आपण रवीने ते करतो ना, दधी मंथन करतो तसं करावं लागेल, समुद्र मंथन. बरं म्हणाले, मग काय करू, या विष्णूंना विचारलं दोघांनी जाऊन. विष्णू म्हणाले मी करतो, मी ते प्रोजेक्ट माझ्या खांद्यावर घेतो, मी सगळी जबाबदारी, पण तुम्ही एकत्र व्हा. आणि मग पृथ्वी फिरतीये ना, पृथ्वीच्या या बाजूला आर्टिक सर्कलला मोठाच्या मोठा पर्वत, त्याला मंदार पर्वत म्हणतात किंवा मेरू पर्वत म्हणतात. तो मोठा पर्वत भगवंतानी आपल्या खांद्यावर घेतला, खूप मोठं रूप धारण केलं. हे सगळं आज कळायच्या पलीकडे आहे. आज कितीही मोठी मशिनरी उभी करा, पण इतका मोठा प्रयोग आजही आपण करू शकत नाही. हा झालेला आहे आणि सायंटिस्ट लोकांचं मत आहे की हे काहीतरी असं झालेलं आहे हजारो वर्षापूर्वी. आणि तो आणून असा रवीसारखा ठेवला. अनेक सर्प आहेत, त्यातल्या वासुकी नावाच्या सगळ्यात लांब 5 फण्यांच्या सर्पाला त्याला गुंडाळून असं, म्हणजे 4 वेढे असे घेतलेत, एका बाजूला शेपूट आणि एका बाजूला मुख. आणि आता ते समुद्रमंथन सुरू होणार आहे. इथपर्यंत येऊन पोहोचलोय. एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊया, चहा घेऊया आणि मग आपण परत येऊया. जरा 1 मिनिट थांबा, तिथून जाऊ नका, 1च मिनिट थांबा. आम्हीच आधी क्रॉस होतो, म्हणजे गर्दी नको, आणि मग आपण उठा. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय.